नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। 4च जागा मिळाल्या, त्यातही भाजप शिंदे सेनेत बंडखोरीमुळे वाद। कोणत्याही बातमी पाहूया। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही तास उरलेले असताना नाशिकमधील बंडखोरीमुळे भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीमध्येही चलबिचल असल्याचं पाहायला मिळत आहे। गणेश गीते आणि गोपाळ गीते या भावंडांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। गणेश गीतेंनी अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली असली तरी गोपाळ गीते यांनी अर्ज मागे घेण्यासंदर्भातील संभ्रम निर्माण केला आहे। नाशिकमधून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे उमेदवार आहे। मात्र त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोरींनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते माघार घेण्यास तयार नसल्याचे शिंदेंच्या पक्षाने कळविले। अब्दुल सत्तारांच्या नाराजीबद्दल बोलताना स्थानिक पातळीवर त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे। आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज काय परिस्थिती राहिली असती, असा सवाल गुलाबराव पाटीलांनी उपस्थित केला। मोठ्या भावाने लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं अशी सगळ्यांच्या अपेक्षा आहे, असं शिंदे गटातली काही आमदारांनी सवाल उपस्थित केलाय। विधानसभेमध्ये बंडखोरी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही। जळगावमध्ये तर उलट बंडखोरी करणाऱ्यांनाच पद देण्यात आली। प्रभाकर गोटू सोनवणे यांना 4 वेळा भाजप पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला, अशी आठवणही गुलाबराव पाटलांनी करून दिली आहे।